नाही, ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयासुरांना म्हणावे का? हो हो, मी सावित्री, खंडोजी नेवसेंची मुलगी, ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडकी. मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली. फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. माझे धामी म्हणजे मी त्यांना शेती म्हणायची, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर थरथर कापत होता. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी चाट घातली. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाठीवर लिहायला सुरुवात केली. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं, तो हात शेठजींनी कधीच सोडला नाही बघा. मी पहिला शब्द शिकली तो शेठजीने मला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, शाळेत तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं. शेवटी शेठजींची सवशिकलीच, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसाठी गुरक वाचायला शिकली, शेठजींचा खास मोठा विचार करायला शिकली. माय शिकली म्हणून लोक बारावर आटे पडत होते. माय शिकली म्हणून लोक बाय नाव ठेवत होते. मग तो कसोट्याचा दिवस उगवला. 1848 ला पुण्यात बिड्यांच्या वाड्यात मुलीची पहिली शाळा काढली. पण पुणे हादरली. अनर्थ झाला अशी आरडाओरडा करू लागली. पण शेठजी घरोघर जाऊन पोरांना गोळा करत होती. त्यांच्या मायबापांना समजावत होती. पण अक्षराच्या आड्या होऊन त्या नवऱ्याच्या जेवणात जाऊन पडत होत्या असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना हे पटणाऱ्यातलं नव्हतं. शिक्षकांना वाईट टाकण्याची धमकी दिली होती. आमच्या विरोधात वेगवेगळे डाव रचत होते. मग शाळेत शिक्षकच नशा शाळेत चालायच्या कशा? शेठजी विचारत पडले. मी म्हणलं, अहो कसला विचार करताय? मी हाय नवा, तुम्ही नका काळजी करू, मी शिकवीन पोरांना शाळेत. मी मन घट्ट केलं, टाकलं पहिलं. तेव्हा मी रस्त्यानं जाताना लोक टकामका बघायचे. काय काय बोलायची? ओय बाई, कुठं चालली? ज्योतिबा फुलेची बायको ना तू? डोईवर पदर अशी तुरु कुठं चालली म्हणायची. अशी माणसं मागून बोलत होती, चालत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होती. मी शाळेत गेल्यावर पोरींचा चेहरा बघून मला हिंमत आली. मी पोरींना शिकवायला सुरुवात केली. पोरी पाठीवर पेन्सिलने लिहत होत्या, जणू त्या स्त्री जातीचं भवितव्य लिहत होत्या. मी मनात म्हटलं, आज या पोरी शिकतील, पुढं एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्री जातीचा दर्जा वाढवतील बघा. मी तुम्हाला सांगू का, मी शाळेत जाताना कोणी माझ्यावर दगड फेकायचं, कोणी चिखल फेकायचं, कोणी टोमणे मारायचं, तर कोणी खिदी हसायचं. तेव्हा माझा हात कचकन कपायला लागलं आणि म्हणलं, बाई जर पुढे जात असेल ना तर मास्तरीला अशीच नाकारी करतात. एक दिवस एक माणूस माझ्या पुढे येतो आणि म्हणतो कसा, मागं फिरायचं. बाईला एवढा टिपणा बरं नवं, मागं फिरायचं. नाहीतर तुझी अब्रुशाबूत ठेवायचं नाही, मागं फिरायचं. मी मनात म्हटलं, गाडी बाबांनो, तुमचं सर्व काही बाईच्या अब्रूजवळच थांबतं का? असा उचलला आणि देली त्याच्या थोबाडी. तेव्हापासून माझ्या सर्वांवर बचत बसला. बाईला एवढा कठोरपणा असावाच लागतो. थोडे दिवस गेले, अंधारात एवढा उजेड आला. 4 वर्षात आमच्या 18 शाळा झाल्यात बघा, आणि त्या जगालाच सुद्धा. पुढे बाह्य प्रतिबंधगृहाचे काम, सनातनाचा विरोध, अनाथ आश्रमाचे काम, बाईला घरातून बाहेर न पडू देणे, सर्वांना आम्ही विरोध केला. आनंद होता तो फक्त आळा शिकवत होता त्याचा. म्हणून म्हणते, विद्ये